नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ब्रेडचा नाश्ता कसा बनवायचा ते बघूया। आणि हा इतका छान बनतो ना, मुलांना खूप आवडतो। या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा, खूपच मस्त बनतो। एकदा नक्की ट्राय करा, एकदम स्वादिष्ट असा आणि झटपट बनतो आणि हा खायला तर खूपच रुचकर लागतो। चला तर मग बघूया कसा बनवायचा। मी 2 ब्रेड घेतलेले आहे इथे आणि ते आता आपल्याला कापून घ्यायचे आहे। असे 4 पीसेस करायचे आहे। मी 4 पीस केलेले आहे याचे या पद्धतीने। आणि या दुसऱ्या ब्रेडचे पण करून घ्यायचे आहे। आता हे आपल्याला भाजायचे आहे नंतर। तर त्यासाठी मी गॅसवरनं तवा ठेवलेला आहे आणि पहिले मी बटर वगैरे टाकलेलं नाही आहे, असंच ठेवत आहे। त्यानंतर मग बटर टाकायचं आणि छान खरपूस यांना छान भाजून घ्यायचे आहे। मी इथे तूप घेतलेलं आहे, तुम्ही बटरही वापरू शकता। मी तुपामध्ये भाजत आहे। असं छान भाजून घ्यायचं आहे, व्यवस्थित अलटवून पलटवून असं भाजायचं आहे आणि हे छान क्रिस्पी होऊन जातात। या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि झटपट बनतो आणि मुलांना खूप आवडतो हा नाश्ता। मुलं काय आणि मोठे पण खूप आवडीने खातात। आता मी हे छान उलटवून पलटवून आणि थोडं थोडं यावरनं मी तूप टाकत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटरही टाकू शकता। बघा मी छान यांना खरपूस रंग येईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहे, व्यवस्थित भाजायचे आहे, म्हणजे ना हा खूप छान बनतो अशा पद्धतीने। आणि तवा गरम असला ना, आपण तव्यावरही ठेवून त्यांना 2-3 मिनिटापर्यंत नंतर ठेवू शकतो। पण मी आता हे काढून घेत आहे। आता आपल्याला यासाठी ग्रेव्ही बनवायची आहे। मी पूर्ण प्लेटमध्ये काढून घेत आहे। या पद्धतीने आपण तव्यावरही गरम असतो ना तर ठेवू शकतो त्यांना थोडा वेळ, तर आणि पलटवत राहायचं। त्यासाठी मी पत्तागोबी घेतलेली आहे थोडीशी चिरून, आणि लसण, आणि इथे शिमला मिर्च, कोथिंबीर आणि कांदा आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 2-3 आणि बारीक काप करून घेतलेले आहे। ह्या भाज्या अशा पद्धतीने घ्यायच्या आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, थोडंसं मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे। आता 1 चम्मच जिरे टाकायचे आणि जिरे तडतडल्यानंतर आपल्याला लसण टाकायचं। लसण छान खरपूस रंग येईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचं आहे या पद्धतीने। नंतर आपल्याला यामध्ये भाज्या टाकायच्या आहे। ही पत्तागोबी मी चिरून घेतलेली आहे, मिरच्या त्या पण टाकायच्या आणि शिमला मिर्च आणि कांदे, मी कांदे थोडे असे लांबसर चिरून घेतलेले आहे। आता हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे, खूप शिजवायचंही नाही, थोडा क्रंचीपणा असला पाहिजे भाज्यांचा। या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे। आता मी हे शिजवून घेत आहे, थोडं परतवून घ्यायचं, अशा पद्धतीने शिजवायचं आहे। आता आपल्याला ह्या भाज्यांना बॅलन्स करण्यासाठी थोडं मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये सॉसेस वापरायचे आहे, तर त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे मी थोडं भाजीपुरतं टाकलेलं आहे। आता मी इथे ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे, हे अंदाजे टाकत आहे मी, 2 चमचे असेल, पोहे खायच्या चमच्याने 2 चम्मच टाकलेला आहे। आता मी शेजवान चटणी घेतलेली आहे, ही पण अंदाजे 2 चमचे टाकत आहे मी। आणि यानंतर आता आपल्याला सोया सॉस घ्यायचा आहे। कधी पण सोया सॉसनं थोडा कमीच वापरायचा, कारण की हा जास्त झाला तर कडूपणा वाटतो पदार्थामध्ये। आणि मी सोया सॉस 1 चम्मच टाकलेला आहे आणि रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे।
आता आपल्याला हे सॉसेस छान शिजवून घ्यायचे आहे। बघा या पद्धतीने शिजवायचे आहे। सॉसेस शिजले पाहिजे हे व्यवस्थित, तर खूप छान लागतं। थोडं आता मी यात पाणी घालून घेतलेलं आहे, गरम पाणी वापरलेलं आहे थोडं, आणि 2-3 चमचे असेल छोट्या चमच्याने। आता हे आपल्याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। या पद्धतीने शिजवायचं आहे। बघा उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला ते ब्रेडचे तुकडे टाकायचे आहे। मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। मी ब्रेडनं आता म्हणजे हे खायला बनवत आहे। तुम्ही समजा थोड्या वेळाने आपल्याला खायचं असेल तर ही ब्रेडनं प्लेटमध्ये असे यांचे पीसेस ठेवायचे आणि त्यावर ही ग्रेव्ही टाकायची, तेव्हाच खायला द्यायचं। म्हणजे ते इतके छान लागतात। माझ्याकडे आताच मुलांना हवं आहे म्हणून मी या कढईत टाकून घेतलेली आहे आणि लगेचच गॅस बंद करायची आणि लगेच खायचं असेल तेव्हाच अशा प्रकारे करायचं, नाहीतर प्लेटमध्ये घ्यायचे पीसेस आणि त्यावर ग्रेव्ही टाकायची। खूप छान असा लगेचच मुलांना खूप आवडला आणि पटकनच संपूनही गेला। खूप छान। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।